शेतकरी कामगार पक्षाचे एक जुने जाणते कार्यकर्ते, वयस्कर कार्यकर्ते, चळवळीतील कार्यकर्ते श्रीपती पाटील जे आसूरचे आहेत ते आपल्यासोबत आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे तुम्ही कार्यकर्ते आहात. आत्ता जी शेतकरी कामगार पक्ष आणि तुमच्या काळातला शेतकरी पक्ष थोडासा काय बदल जाणवतोय? जमीन आसमानचा फरक. काय बदल जाणवतोय? बदल पूर्वीचा जे शेतकरी कामगार पक्ष होता त्याच्यामध्ये काम करणाऱ्या माणसाकडं, त्या नेत्याकडं असेल, माणसाकडं, कार्यकर्त्याकडं असेल, त्याच्याकडं जी समाजाकडे बघायची जी भावना होती, जो प्रामाणिकपणा होता तो आता राहिलेला नाही आहे. आणि आजच्या घडल्या मगाशी आता नरके साहेब म्हणले तर शेकापक्षी राहिलाच नाही. आपल्या ह्याच्यासाठी शेकापक्षी जो कुणाच्या जाऊनला बांधला गेला ना, आज शेकापक्ष म्हणून नाही ना या भागात. आज मूळचा शेकापक्ष आणि काँग्रेस दोनच पक्ष होते इथे, परंतु काँग्रेस बी दुसऱ्या जाऊनला बांधला गेला आणि शेकापक्षी दुसऱ्या जाऊनला. का? या नेत्यांच्या स्वतःच्या त्यांच्या घरातली सगळ्या उमेदवार, त्यांच्या घरातली सगळी पदं पाहिजे सगळे, त्यासाठी हा प्रकार सगळा पुढं घडत गेलेला आहे. स्वतःच्यासाठी, तुमच्या आमच्या समाजासाठी यात काही नाही आहे. नरके साहेबांनी उल्लेख मगाचा तेच केला ना. काय चाललं आहे आता? आम्ही या प्रक्रियेत सुरुवात झाल्यापासून आम्ही यात आहे. काय चाललं आहे? जो कोण म्हणतो आहे माझा पोरगं पाहिजे, कोण म्हणतो माझा भाऊ पाहिजे, कोण म्हणतो आहे भाऊचं पाहिजे. तर ही परिस्थिती आहे. आता जो प्रामाणिकपणाने होता तो ह्याच्यात राहिलेला नाही. झालेला बदल तुम्हाला जुना कार्यकर्ता म्हणून पटलेला नाही आहे का? नाही 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 नाही, सगळं उलट आहे. फक्त ह्यांच्या पाठीमानं आम्ही फिरलं पाहिजे. वेळेनुसार बदलायला नको. आम्ही नाही, आम्ही बदललो ना. वेळेनुसार तुमची ज्या वेळेला पावलं चुकीची पडायला लागली त्यावेळेला आम्ही सुद्धा बदललं ना. आम्ही शिंदे शिवसेनाचा आम्ही जाहीर पाठिंबा दिला आमदारकीला आणि आम्ही शिंदे शिवसेनेत गेलो. कारण का? निदान समाजाचं तरी भलं. आज भांडी घासाय बाई असलं तिला 1500 रुपये कोण देत नाही, परंतु आज ते सरकार, शिंदे सरकार, या बहिणींना 1500 रुपये महिन्याला देते ना. हा निर्णय तुमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना पटला नसेल असं वाटतंय? नाही, हा बऱ्याच लोकांना पटले नसते तर मग नरके आमदार झालेच नसते. मग आता काय वाटतंय? आता ह्या वेळेला सुद्धा त्या बहिणी काय बघला जाणार नाही. शेकापक्षाची काय भूमिका राहील? शेकापक्ष आहेच कुठे? शेकापक्ष म्हणून विचारायचं कुणाला? तुम्ही एक कार्यकर्ता होता अजून, होय. अशी लोक आता काय करतील असं वाटतंय? काय नाही करतो. शेकापक्षाची माणसंच कुठं आहेत? माणसांची माणसात ऐकणे, तुमचं ऐकण्याची परिस्थितीची नाही. आमचा प्रामाणिकपणा तुझ्या आता नाही. आता राजकारण त्या पद्धतीचं नाही आहे. आता राजकारणाची वेगळ्या पद्धती. आमचं जे प्रामाणिकपणे आम्ही मागून तेजीच भाकरी खाऊन तेजं मत मागितो, तेजं मत घेऊन आम्ही येतो. आता ती परिस्थिती, आता सगळे वेगळे झाले ना. कारण का? आम्ही बदललो. आम्ही चुकल्यामुळे समाज बी चुकायला लागला. त्या समाजाची सुद्धा चूक नाही ना. श्याम सुमित पवारांना कसा पाठिंबा आत्ताच्या घडीला? आता सुमित पवारांना चांगला पाठिंबा आहे. तर विजयापर्यंत जातील का? जाणार. कारण पलीकडच्या बाजूला पण मोठं असून दे ना. मोठं आणि बारका आता नाही यार. आपण मोठं म्हणतो. कर्तृत्वान जर माणूस मोठा दिवस असला तर तो मोठं तसं कोण नाही आहे. मोठं म्हणायचं काय कुणाला कोणी गरज नाही आणि कुणाला छोटं म्हणायची गरज नाही. ठरवणारी जनता आहे. ही जनता डोक्यावर बी घेतली आणि ही जनता पायावर घेतली. तेव्हा आम्हाला कुणाला मोठा आणि कुणाला बारकाही म्हणायचा अधिकार कुणालाच नाही. एकंदरीत आपण श्रीपती पाटील यांच्याशी बोललोय. शेकापक्षाचे जुने कार्यकर्ते, त्यांनी आता जो बदल आहे तो सत्तेसाठी केलेला बदल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले आणि हा विचार अजिबात रुचलेला नाही आहे. त्यामुळं यावेळी सुमित पवार यांना विजयापर्यंत जाण्यात कसलीही अडचण नाही असं त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलं. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.